नाशिकच्या पेगलवाडी परिसरातील रस्ते आणि शाळेच्या दुरावस्थेची पाहणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे। विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडिओ तयार करून प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं। त्यानंतर ठाकरे यांनी पेगलवाडीला भेट देत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले। आपण येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर रात्रीच्या वेळी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आल्याचं, मात्र प्रशासन गावाच्या मागच्या बाजूने निघून गेल्याचा आरोप त्यांनी केलाय। शाळेत पुरेशा वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचंही त्यांनी सांगितलंय। विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष निधी द्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। तसेच नाशिक शहरातील खड्ड्यांची पाहणी करून रस्त्याची कामं दर्जेदार करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। काय एकूणच आपल्याला जाणवलं झाल्यावर मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला इथून आम्ही अपील करत आहोत। आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये आहोत। इथे आम्हाला सांगण्यात येत आहे की आपण कुंभसाठी पुढच्या वर्षीसाठी मोठा खर्च करत आहात। काल ह्या दोन लहान मुलांनी, शाळेतल्या मुलांनी, स्मिता हिचं नाव आदित्य, याचं पण नाव आदित्य, ह्या दोघांनी व्हिडिओ बनवून देशभरात आपण पाहतोय एक वेगळी जी काही मोहीम चालवली आहे, विद्यार्थ्यांनी चालवलेली आहे। देशभरातल्या गावागावात विद्यार्थी येतात पुढे आणि आपल्या शाळेबद्दल जी काही स्थिती आहे किंवा रस्त्याची असेल, गावाची असेल, त्याच्याबद्दल बोलतात। काल आम्ही आल्यानंतर, काल रात्री आम्ही पाहत होतो, काल रात्रीपासून डागडुजी सुरू झालेली आहे। आज आम्ही येणार, आजचा दौरा म्हणून कालपासून डागडुजी सुरू झाली आहे। सकाळी कलेक्टर येऊन गेले, आमदार येऊन गेले, पण जे येऊन गेले ते तिथेच गावाच्या दाराआड येऊन गेले। आज ज्या रस्त्यावर आम्ही उभे आहोत तिथे आपण पहा परिस्थिती काय आहे। मी प्रेसला विनंती करीन, मी इथून थोडं पुढे निघाल्यानंतर आपण हे रस्त्याची पूर्ण हाल जे आहेत ते पाहावे। त्यानंतर इथून बांधावरनंही लहान मुलं चालत जातात, अनेकदा अनवाणी चालत जातात, कारण जी चपला आहेत त्या देखील फाटतात। आणि तिथे आम्ही पहिलं शाळेत गेल्यानंतर पाहिलं तर शाळेमध्ये वर्गखोल्या नाही आहेत, बाथरूम नाही आहेत। एका मंदिराच्या परिसरात एक वर्गखोली बसली होती, दुसरी वर्गखोली आहे, तिथे 3 वर्ग एकत्र बसतात। अक्षरशः शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल आहेत। मुख्यमंत्री महोदय, आपण जर पाहत असाल तर जसं आपल्या एका आमदारासाठी आपण काल स्पेशल केस करून 18 कोटी शासकीय पैशाचे कर्ज दिलेले आहेत, तसं जरा स्पेशल केस करून अशा शाळांना आणि अशा गावांना देखील आपला फंड इथे पोहोचेल आणि नुसतं पोचेल तो कॉन्ट्रॅक्टरच्या हातात आणि पोटात नाही, तर खरोखर रस्त्यावर येईल हे आपण काळजीपूर्वक पाहावं। जे मला इकडचे सरपंच आणि स्थानिक गावकरी सांगत होते ते हेच आहे। 2 वर्षापूर्वी पण हा रस्ता बनवला गेला आणि तो रस्ता असं सगळ्यांना वाटलं होतं की टिकेल, पण 2 वर्षापूर्वीचा रस्ता आणि आत्ता काल रात्रीचा केलेला डागडुजीचा रस्ता दिसतोय का तुम्हाला? कोणाला नाही दिसत आहे। मुख्यमंत्री महोदय, जरा लक्ष असू द्या। बीड जिल्ह्यातील परिषदेच्या 115 शाळांमध्ये संग्राम शिक्षक अभियान अंतर्गत आधुनिक स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे। तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा मिळाव्यात, हा या उपक्रमाचा उद्देश आहे। या स्वच्छतागृहामध्ये आधुनिक कमोड, वॉश बेसिन, पाण्याची सुविधा, एक्झॉस्ट फॅन, लिक्विड हँडवॉश, आरसा आणि सॅनिटायझरची व्यवस्था केली जाणार आहे। यापूर्वी स्वच्छतागृह वापरण्यायोग्य नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता। आता शाळेतच सुविधा उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। दरम्यान जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। आधी आमच्या शाळेत टॉयलेटची व्यवस्था नव्हती, आम्ही सरला विचारून घरी जायचो। आता नवीन शाळेत टॉयलेटची व्यवस्था झाली। काय नाव तुझं? स्वरा संभाजी वाणी, वर्ग 4थी, शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबगणेश। केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबगणेश या शाळेतून बोलत आहे। आम्ही ह्या शाळेमध्ये 3 महिला शिक्षिका कार्यरत आहोत आणि एक मुख्याध्यापक आहेत, शिवाय मुली सुद्धा भरपूर आहेत। ह्या शाळेमध्ये स्वच्छतागृह नसल्यामुळे आमची कुचंबना व्हायची, परंतु आता स्वच्छतागृहाची सोय झाल्यामुळे मुलींची आणि आमची सर्वांची खूप चांगली सोय झालेली आहे। धन्यवाद। काय नाव तुमचं? सुवर्णा अयाचित। भागातील जिल्हा परिषद शाळेमधील मुलांना स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या। काही ठिकाणी स्वच्छतागृहांचा अभाव, तर काही ठिकाणी स्वच्छतागृह वापरात येत नव्हती। मध्यंतरी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत हमारा शौचालय हमारा अभिमान ही मोहीम राबवण्यात आली, मात्र ती मोहीम कागदोपत्रीच राबवण्यात आली होती। त्यामुळे आम्ही सहकार्यांनी जिल्हा परिषद कार्यालयातील शौचालय स्वच्छ करत गांधीगिरी आंदोलन करत
ग्रामीण भागातील मुलांना स्वच्छतागृहाची सोय करण्यात यावी यासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता समग्र शिक्षण अभियान अंतर्गत शाळांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये 115 शाळांमध्ये अत्याधुनिक स्वरूपाचं स्वच्छतागृह यांच्या उभारणीची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. एकंदरीत यामुळे काही भागातील तरी विद्यार्थिनींचा जे स्वच्छतागृह अभावी जी मानसिक आणि शारीरिक कुचंबना होत होती तो प्रश्न मिटणार आहे. आमची अशी मागणी आहे की या 115 शाळेबरोबरच इतर ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी अशी सोय करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. जळगाव जिल्ह्यात खरीप पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. तर सरकारकडून मुदत देण्यात आली असली तरी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसतंय. पीक विमा काढल्यानंतर पिकाचं नुकसान झाल्यास भरपाईसाठी विविध निकष आणि प्रक्रियांचा सामना करावा लागतो. अनेकदा नुकसान होऊनही अपेक्षित भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पीक विम्यासाठी खर्च करूनही त्याचा पुरेसा लाभ मिळत नसल्याने शेतकरी पीक विमा काढण्यासाठी दुर्लक्ष करीत असल्याचं दिसतंय. सरकारने विविध योजना देण्याऐवजी शेतीमालाला योग्य आणि हमी भाव द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला समाधानकारक भाव मिळाला तर शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. पीक विमा काढल्यानंतरही साहेब जे नुकसान होतं शेतकऱ्याचं पिकाचे जे नुकसान होतं तर पुरेपूर सर्वे करत असताना जे कर्मचारी येतात पीक विमाचे ते शेतकऱ्यांजवळून जे कमिशन घेऊन जातात आणि जेव्हा मोबदला देण्याची वेळ येते तो आम्ही विमा काढलेला असतो 5,000चा आणि अकाउंटमध्ये येतो 500 रुपये. मग पीक विमा काढून काय फायदा नाही. ॲक्च्युअल जे नुकसान झालेलं असतं ते नुकसान सर्वे केल्यानंतर पीक विमाने तरी ते जे आकडेवारी असते ते व्यवस्थित भरत नाही. शेतकऱ्यांजवळूनच पैसे घेऊन जातात आणि मदत येताना तुटपुंजी मदत येते. शेतकऱ्यांना म्हणजे पीक विमापेक्षा कुठलं फायदेशीर ते कशाला भाव मिळाला पाहिजे किंवा काय साहेब सांगायचं राहिलं ना फक्त शेतकऱ्याला हमी भाव द्या. बाकी कोणतीही सरकारी मदत किंवा अनुदान काहीच नको. फक्त शेतकऱ्याला हमी भाव द्यायला पाहिजे. त्याच्यावर शेतकऱ्याचं म्हणजे इतर जे खत वगैरे आहेत त्याचे भाव वाढलेले आहेत. साहेब जी तुमची 10-26ची बॅग 1200-1300 रुपयाची भेटायची ती 2200-2300 रुपयाला भेटा. डबलचे भाव होऊन गेले आणि त्यात खर्च एवढा वाढून गेला शेतकऱ्याच्या. पेस्टिसाईड असो फर्टिलायझर असो मजुरी असो डबलची होऊन गेली आणि जो मोबदला भेटतो पिकाला जो हमी भाव द्यायला पाहिजे तो भेटत नाही आहे. उलट जे बाजारभाव आहे तो कमी होत जातो आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. हमी भाव मिळाला पाहिजे आणि निसर्गही साथ देत नाही. साथ देत नाही. त्यामुळे पीक विमा काढला त्याचा काय उपयोग मालाला भावच भेटत नाही साहेब. जो उलट कमी होत जातोय वाढत नाही कमी होत जातोय. तुमचे मटेरियलचे भाव वाढत आहे सर्व गोष्टी वाढत आहे पण कमी होत नाही. शेतकऱ्यांचे कुठे गेलं